माझ्या घरात आहे ना, ह्या ज्या सर्व भाज्या मी आत्ता घेतलेल्या आहेत, या अजिबात कोणालाही आवडत नाहीत. परंतु या कशा ना कशा तरी प्रकारे पोटामध्ये गेल्या पाहिजेत, म्हणून मी इथे याची कोशिंबीर केलेली आहे. त्यासाठी सर्वात प्रथम गाजर किसून घेतलेलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. त्यानंतर काकडी किसून घ्यायची आहे, तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. काकडी घालून झाली की एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो या सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये बारीक चिरलेला थोडासा कोबी घालून घ्यायचा आहे. कोबी घालून झाला की यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. दही घालून झालं की यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता काही जण कोशिंबीर करताना यामध्ये दाण्याचं कूट घालतात, परंतु मी इथे वापरलेलं नाही आहे. मीठ घालून झालं की व्यवस्थित मिक्स करून नंतर यामध्ये एक बीटरूट घेतलेलं आहे, ते किसून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे. एक वेळ काकडी आणि गाजर तरी माझ्या घरात थोडंफार खातात, परंतु हे बीट म्हटलं की त्यांचा आणि बीटचा 36चा आकडा. त्यासाठीच मी ही कोशिंबीर करते. ते बीट घालून झाल्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जेवणात तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर केल्यावर निदान ते बीट आणि गाजर तरी पोटामध्ये जातं. तुम्हालाही माझी कोशिंबीरची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो, आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.